माणूस चंद्रावर गेला, इंटरनेट 5G झालं, शहरांमध्ये आता मेट्रो आली, पण सरकारी भरतीच्या परीक्षेत साधा कम्प्युटर नीट चालत नाही. नमस्कार. हायकोर्टच्या टायपिंग परीक्षेपासून ते नीट आणि JSSC मध्ये झालेला गोंधळ तुम्ही सर्वांनी पाहिला. विचार करा, तुम्ही वर्ष दीड वर्ष रोज टायपिंगचा सराव करता, कुणाला घरून पाठिंबा नसतो, कुणाला घरून पैसे येत नाहीत, आणि त्यात परीक्षा येते आणि सेंटर घरापासून 400 ते 500 किलोमीटर दूर येतं. जाण्या येण्याचा खर्च वेगळा, सेंटरकडे जाऊन राहण्याचा खर्च वेगळा. कधी कधी एका परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हजारो रुपये खर्च करावे लागतात बरं का. पण परीक्षा पण कसली, 10 मिनिटांची फक्त. त्या 10 मिनिटात सुद्धा इतका गोंधळ होतो. कधी सिस्टम हँग होते, कधी व्हेरिफिकेशन होत नाही, कधी तर सर्व्हर एरर होतो. काही ठिकाणी तर टायपिंग चालू असताना कम्प्युटर बंद पडले. आता हे चित्र पाहून प्रश्न एकच पडलाय, ही परीक्षा विद्यार्थ्यांची होती का या व्यवस्थेची? वर्ष दीड वर्ष त्या विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत एका तांत्रिक बिघाडामुळे वाया जाते. बरं, त्या सेंटर पर्यंत पोहोचण्यासाठीचा खर्च हा कोण देणार? जो मोलाचा वेळ विद्यार्थी या परीक्षांच्या तयारीमध्ये घालवतो त्याची भरपाई कोण करून देणार? आणि सर्वात महत्वाचं, हे मेंटल हेल्थचं गुणगान गातो ना आपण, त्या विद्यार्थ्याच्या मानसिक तणावाची जबाबदारी कोण घेणार? एका बाजूला सरकार तरुणांना डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, मेक इन इंडिया आणि रोजगाराचे स्वप्न दाखवतं, आणि दुसऱ्या बाजूला या डिजिटल व्यवस्था ज्या आपल्या परीक्षा घेतात त्या इतक्या बेजबाबदार कसा घडणार 2047 पर्यंत विकसित भारत? हे सगळं पाहिल्यावर वाटतं की आपण खरंच डिजिटल इंडिया बनवत आहोत की नुसता डिजिटल गोंधळ? आणि हा फक्त एका परीक्षेचा प्रश्न नाही. नीट असो, JPSC असो, JSSC असो, MPSC असो किंवा UPSC असो, कधी पेपर फुटीचे आरोप, कधी सेंटरवरती गैरव्यवस्था. प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांनीच का त्रास सहन करायचा? बर, परीक्षा रद्द झाली तर पुन्हा जाण्या येण्याची पंचायत, तारीख बदलली तर पुन्हा प्रवास करायचा, तांत्रिक अडचणी आल्या की परीक्षेला पुन्हा बसायचं. पण विषय असा आहे, या व्यवस्थेच्या चुकीची शिक्षा दरवेळेस विद्यार्थ्यांनीच का मोजायची? ते तरी बरे की बालवाडीत प्रवेश घेण्यासाठी परीक्षा नाहीये, नाहीतर तिथेही हे लोक म्हणले असते पेपर फुटलाय, तांत्रिक अडचण आलीये, परत परीक्षा द्या. आज देशभरातील विद्यार्थी या प्रश्नांनी त्रस्त आहेत. दरवेळेस विद्यार्थ्यांनाच आंदोलन करावं लागतं, प्रश्न विचारावे लागतात, वेळ प्रसंगी रस्त्यावर सुद्धा उतरावं लागतं, आणि मग तुम्ही घर बसल्या म्हणता की आंदोलन करायची गरजच काय? अहो, पण ही वेळच काय येते? इतकं दुर्दैव आहे सध्या की शिक्षणासाठी सुद्धा विद्यार्थी आंदोलन करतायत. आता सरकार कुणाचंही असो, मग ते BJP असो किंवा JMM असो, काँग्रेस असो, आम आदमी पार्टी असो, मग ते शिवसेना असो किंवा मनसेचा असो, या सर्व राजकीय पक्षांनी जी शिक्षण व्यवस्थेची हाल आता केलेत ना, याचे परिणाम या विद्यार्थ्यांवर दिसून येत आहेत. एक मुद्दा लक्षात घ्या, विद्यार्थी हा कोणताच सत्तेचा नसतो, कोणत्या राजकीय पक्षाचा नसतो किंवा विरोधकांचाही नसतो. विद्यार्थी हा फक्त स्वतःच्या भविष्यासाठी लढाई लढत असतो. माझा प्रश्न साधा आहे की या परीक्षेमधील होणाऱ्या गोंधळासाठी कोण जबाबदार आहे? आणखी किती परीक्षेमध्ये गोंधळ झाल्यावर आपण जागे होऊ आणि या लोकांना प्रश्न विचारू? खर तर आपल्या शिक्षण व्यवस्थेचे हाल या बाकड्यासारखे झालेत. याला वेळेत आपण सुधारलं नाही तर ते आपल्याच भविष्यासाठी धोकादायक आहे. कारण भारतात सर्वात जास्त तरुण आहेत आणि त्या तरुणांची जबाबदारी याच शिक्षण व्यवस्थेच्या हातात आहे. जय हिंद.